संध्याकाळची 4:30च्या आसपासची वेळ. तुंगभद्रा नदीचा प्रचंड प्रवाह सुरू होता आणि त्या प्रवाहात एक निष्पाप मुलगी स्वतःच्या जीवासाठी झुंज देत होती. आणि हीच गोष्ट बघितली 5 जणांनी. आणि क्षणात कुठलाही विचार न करता त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी नदीत उड्या घेतल्या. पण बघा ना मंडळी, ही नीती देखील किती क्रूर असते ना. त्या 5ही जणांना माहिती नव्हतं की पुढच्या काही मिनिटातच त्यांच्यासोबत काय होणार आहे. त्यांना एवढंच माहिती होतं की एका मुलीचा जीव वाचवायचा आहे. त्यांनी नदीत उडी मारली, संघर्ष केला, मृत्यूशी झुंज दिली आणि अखेर त्या मुलीला नवीन आयुष्य मिळालं. पण क्रूर नियतीने मात्र त्या 5ही जणांना गमावलं. मंडळी, ही घटना घडली आहे आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यात. मंत्रालयम परिसरात तुंगभद्रा नदीकाठी फिरण्यासाठी आलेल्या 5 देवदूतांवर काळानं अशा पद्धतीनं घाला घातला. या धक्कादायक घटनेमुळं आता संपूर्ण हळहळ व्यक्त होताना दिसते. पण मंडळी, नेमकं त्या दिवशी तुंगभद्रा नदीच्या काठावर काय घडलं, त्या मुलीचा जीव कसा वाचला आणि स्वतःचा जीव पणाला लावणारे ते 5 धाडसी नेमके कोण होते, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील मंत्रालय परिसरातून आलेल्या एका हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण देशाला हादरून सोडलाय. एका अल्पवयीन मुलीचा जीव वाचवण्यासाठी 5 जणांनी क्षणाचाही विचार न करता तुंगभद्रा नदीत उडी मारली. त्यानंतर त्या मुलीला वाचवण्यात देखील यश आलं. पण तिच्यासाठी जीवाची बाजी लावणारे 5ही जण मात्र नदीच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या ही घटना केवळ एक अपघात नाही, तर माणुसकीसाठी स्वतःचा जीव देणाऱ्या काही साध्या लोकांच्या धैर्याची कहाणी बनली आहे. म्हणजे मंत्रालयम हे तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं धार्मिक स्थळ आहे. दरवर्षी हजारो भाविक इथं दर्शनासाठी येतात. गेल्या काही दिवसांपासून या भागात पाण्याचा प्रवाह तुलनेनं जास्त असल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जात होतं. अशाच वातावरणात एका कुटुंबाचा धार्मिक कार्यक्रम पार पडणार होता. काही नातेवाईक आणि कुटुंबीय एकत्र आलेले होते. त्या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांनी सत्यनारायण पूजेचं आयोजन देखील केलेलं होतं. तिथलं वातावरण एकदम आनंदाचं होतं. दूरवरून आलेले नातेवाईक एकमेकांना भेटत होते, पण कुणालाही कल्पना नव्हती की काही क्षणातच हा आनंद दुःखात बदलणार आहे. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या 4च्या सुमारास काही जण तुंगभद्रा नदीकाठी गेले. काही वृत्तांनुसार एक अल्पवयीन मुलगी नदीच्या काठावर पाण्यात पाय धुत होती. अचानक तिचा तोल गेला आणि ती नदीच्या पाण्यात पडली. पाण्याचा प्रवाह हा अपेक्षेपेक्षा अधिक वेगवान होता. काही सेकंदातच ती मुलगी वाहू लागली. त्यानंतर तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच आसपास असलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. त्याच वेळेस तिथे मदतीसाठी आरडाओरडा सुरू झाला आणि तेव्हा 5 जणांनी तिचा जीव वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या जीवाचा विचारही केला नाही. पाण्याचा वेग किती आहे, नदीत खोली किती आहे, पुढे काय होऊ शकतं, याचा कोणालाही अंदाज नव्हता. त्या क्षणी त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे त्या मुलीला सुरक्षित बाहेर काढणं. स्थानिक लोकांच्या मते सुरुवातीला सगळं काही नियंत्रणात असल्यासारखं वाटत होतं. मात्र नदीच्या मध्यभागी जाताच परिस्थिती बदलली. पाण्याखाली खोल खड्डे आणि वेगवान प्रवाहामुळे बचावासाठी गेलेले हे सर्वच जण अडचणीत सापडले. याच दरम्यान प्रयत्नानंतर मुलीला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. पण काही क्षणांनी लक्षात आलं की तिला वाचवण्यासाठी गेलेले 5 जण स्वतःच नदीत अडकले आहेत. त्यावेळेस नदीच्या प्रचंड प्रवाहानं त्यांना खेचून नेलं होतं आणि या घडामोडीत ते 5ही जण वाहून गेले. त्यानंतर उभ्या असलेल्या लोकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यात काही जण मदतीसाठी धावले, तर काहींनी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. माहिती मिळताच मंत्रालय पोलीस, अग्निशमन विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक पोहणारे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शोध मोहीम तातडीनं सुरू करण्यात आली. नदीचा प्रवाह वेगवान असल्यामुळे बचाव कार्य अत्यंत कठीण होतं, म्हणून स्थानिक मच्छीमारांनाही मदतीसाठी बोलवण्यात आलं. त्यानंतर बोटींच्या सहाय्यानं शोध कार्य सुरू झालं. काही काळानंतर एका मृतदेहाचा शोध लागला. त्यानंतर एका मागोमाग एक इतर मृतदेहही सापडत गेले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये वडला सतीश यांचा देखील समावेश होता. ते हैदराबादचे रहिवासी होते. त्यांच्यासोबत त्यांचा अवघा 5 वर्षांचा मुलगा युवान चंद्राही होता. काय वृत्तानुसार मुलगा पाण्यात अडकल्यानंतर इतरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. 5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यूही याच घटनेतील सर्वात वेदनादायक बाब मानली जाते. तर एका कुटुंबाने एकाच वेळी वडील आणि मुलगा अशा दोघांनाही गमावलं. या दुर्घटनेत राघवेंद्र नावाच्या तरुणाचाही मृत्यू झाला. तो मंत्रालय परिसरातील रहिवासी होता.
स्थानिक पातळीवर तो सर्वांना परिचित होता, संकटात मदत करणारा आणि समाजात मिसळून राहणारा तरुण अशी त्याची ओळख होती. त्या दिवशी त्यानं स्वतःचा विचार न करता नदीत उडी घेतली, मात्र नीतीने त्याला परत येऊ दिलं नाही. त्यासोबत धनू नावाचा आणखी एक तरुण या घटनेत मृत्युमुखी पडला. तो कुर्नूल जिल्ह्यातील यमिगनूर परिसराशी संबंधित असल्याचं वृत्तांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. शोध मोहिमेदरम्यान सर्वप्रथम त्याचाच मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली. त्याच्या निधनानं त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचबरोबर मंडळी, संध्या नावाच्या 22 वर्षीय तरुणीचाही या दुर्घटनेत मृत्यू झालाय. ती अनंतपूर जिल्ह्यातल्या उरवकोंडा परिसरातील रहिवासी होती. धार्मिक कार्यक्रमासाठी ती आपल्या नातेवाईकांसोबत मंत्रालयाला आलेली होती. काही क्षणांपूर्वी हसत खेळत असलेली ही तरुणी दुसऱ्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव गमावून बसली. या सगळ्यांमध्ये अपर्णा नावाची एक मुलगी मात्र वाचली. ती अडोनी परिसरातील असल्याचं आता सांगितलं जात आहे. तिने स्थानिकांना आणि पोलिसांना तातडीने माहिती दिली. तिच्या माहितीमुळे बचाव कार्य वेगानं सुरू झालं. मात्र नदीचा वेग आणि परिस्थिती इतकी गंभीर होती की 5ही जणांना वाचवणं शक्य झालं नाही. म्हणजे ही घटना घडल्यानंतर संपूर्ण आंध्र प्रदेशात आणि तेलंगणामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते. सोशल मीडियावर हजारो लोकांनी या 5 जणांच्या धाडसाला सलाम केलाय. अनेकांनी त्यांना खरे नायक म्हटलंय, कारण ते कोणतेही प्रशिक्षित बचावकर्ते नव्हते. ते साधे सर्वसामान्य लोक होते, पण संकटाच्या क्षणी त्यांनी जे धाडस दाखवलं ते असामान्य होतं. स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवण्याची तयारी प्रत्येकाकडे नसते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून मृत्यू नेमका कशामुळे झाला, नदीतील परिस्थिती कशी होती आणि दुर्घटनेला कारणीभूत घटक कोणते होते याची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार नदीतील खोल खड्डे, अचानक वाढलेली खोली आणि वेगवान प्रवाह हे मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. या वृत्तांमध्ये नदीच्या त्या भागात पाण्याखालील रचना धोकादायक असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. बाकी या संपूर्ण घटनेत सगळ्यात जास्त लक्षात राहते ती गोष्ट म्हणजे माणुसकी. नदीत पडलेली मुलगी त्यांची कोण आहे, तिच्याशी त्यांचं नातं काय होतं हे पाहण्या इतकाही वेळ त्यांनी घेतला नाही. एका जीवाला वाचवायचंय एवढाच विचार त्यांच्या मनात होता. त्या विचारासाठी त्यांनी स्वतःचा जीव पणाला लावला. आज ती मुलगी जिवंत आहे, पण तिच्यासाठी नदीत उतरलेले 5 जीव मात्र कायमचे हरवले आहेत. त्यांच्या कुटुंबियांसाठी ही जखम आयुष्यभर भरून निघणारी नाही आहे. मंडळी, तुंगभद्रा नदीच्या काठावर घडलेली ही घटना केवळ एक अपघात म्हणून पाहता येणार नाही. ही घटना धाडस, त्याग, माणुसकी आणि दुःख यांचा एकाच वेळी अनुभव देणारी आहे. एका बाजूला एका मुलीचा जीव वाचल्याचा दिलासा आहे, तर दुसऱ्या बाजूला 5 निष्पाप जीव गमावल्याची असह्य वेदना आहे. आज मंत्रालय परिसरात या 5 जणांची चर्चा केवळ मृत व्यक्ती म्हणून होत नाही, तर दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव देणारे खरे नायक म्हणून होत आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण त्याचबरोबर आपल्या माणसानं शेवटच्या क्षणी ही माणुसकी जपली याचा अभिमान आहे. आणि कदाचित म्हणूनच ही घटना दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहणार आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.